मंजुरी देणार का? आणि त्यामुळे शहरं जर बकाल व्हायचं आपल्याला थांबवायचं असेल मंत्री महोदय, तर हा डोमिसाइलचं सर्टिफिकेट आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये ह्या सगळ्या पथविक्रेता त्याच्यामध्ये जर बांगलादेशी असतील तर त्यांची हकालपट्टी करणं आणि डोमिसाइल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्रामध्ये आपण कंपल्सरी करणार का? आणि पोलीस डिपार्टमेंटवरती ह्या सगळ्या 12 मिनिटं झाली ताई, 12 मिनिटं। नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विचारलेले आहेत की पथविक्रेता समिती कधी स्थापन करणार शासनाकडनं। पथविक्रेता समितीची अंतिम निर्णयासाठी फाईल ही माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे, लवकरात लवकर याला मान्यता दिली जाईल। दुसरा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी विचारला की एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्याच्यावर कारवाई का झाली नाही? तर त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात येतील, त्याच्यामध्ये जर खरोखरच कोण दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की प्रत्येक जिल्ह्याचा की अनधिकृत बांधकामासाठी महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा नगरपालिकेचे आयुक्त असतील हे पोलिसांकडे पोलीस फोर्स मागतात आणि तो न मिळाल्यामुळं काही अतिक्रमणं तशीच राहतात। तर या लक्षवेधीला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर आणि एसपींबरोबर किंवा सीपींबरोबर अशी एक समिती गठीत केली जाईल आणि तिघांच्या पुढाकारानं ही जी काय अनधिकृत बांधकामं पाडण्याला कुठं अडचणी येत आहेत त्या दूर केल्या जातील, यासाठी नवीन कमिटी नेमण्यात येईल। चला, लक्षवेधी क्रमांक 4 पुढे ढकलण्यात येत आहेत। लक्षवेधी 5 साठी मंत्री आता परिषदेमध्ये आहेत। लक्षवेधी 5 आता शेवटला घेऊ। लक्षवेधी क्रमांक 6, लक्षवेधी क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, आज आपण सकाळी देखील बघितलं असाल की अशा पद्धतीच्या एक्सप्लोजिव्ह फॅक्टऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथले कामगार हे मृत्युमुखी पडत आहेत, जायबंदी होत आहेत। काही कामगार तर आयुष्यातून पूर्णपणे इतके जायबंदी होतात की काहीच काम करू शकत नाही, अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे। आज धाराशिवमध्ये जे काही या फटाके निर्मिती या कारखान्यामध्ये स्फोट झाले त्या संदर्भामध्ये आपण इथं उत्तर देखील दिलेलं आहे। उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की आपण 60 कारखाने नोंदणीकृत आहेत, परंतु मंत्री महोदय नोंदणीकृत नसलेले कारखाने किती याची शासनाला माहिती आहे का? जवळजवळ त्या ठिकाणी 100 कारखाने हे अनधिकृत आहेत, नोंदणीकृत नाही, अनधिकृत आहेत। आणि वारंवार या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात। 31 जानेवारीला झाली, पुन्हा 6 फेब्रुवारीला झाली, पण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे अधिकारी अहवाल पाठवत नाहीत। मला एक कळत नाही की आपण कामगार मंत्री आहेत, या आपल्या सगळ्या उत्तरामध्ये कुठे तहसीलदारांनी कारवाई केली, भेट दिली, तहसीलदारांनी पंचनामा केला, कुठे कलेक्टरने आदेश दिले, प्रांतांनी पंचनामा केला, अशा प्रकारची उत्तरं आपण या ठिकाणी दिलेली आहेत। हे अशा प्रकारचे जे स्फोटकाचे कारखाने आहेत या कारखान्यांची निश्चितपणे परवानगी, त्यांना परवाना देणं असेल, त्याची तपासणी करणं असेल, ते जे अनधिकृत चालत असतील त्याच्यावर कारवाई करणं असेल, याची खऱ्या अर्थानं जबाबदारी आणि अधिकार कोणाला आहेत? कामगार मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना त्रास होतो म्हणून आपण कामगार मंत्री म्हणून उत्तर द्याल, पण मला वाटत नाही की कामगार खात्याला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अशी कारवाई करण्याचे अधिकार असतील असं मला वाटत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी घडतात, ते मग अनधिकृत कारखाने असतील तर त्यांच्यावर कारवाई कुणी करायची? तिथली व्यवस्थितपणे त्यांनी जर नियमांचं पालन केलं नसेल, आता आपल्याच उत्तरामध्ये आहे की तिथे काही मटेरियल पडलं होतं, दोन्ही स्फोटामध्ये आपलं उत्तर असं आहे की तिथे काही मटेरियल पडलं होतं आणि ते मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचं असल्यामुळं ते एकत्रितपणे झालं आणि त्याच्यातून हा स्फोट झाला। याचा अर्थ जी काळजी घ्यायला पाहिजे होती संबंधित फॅक्टरीच्या चालकांनी, मालकांनी, ती काळजी घेतलेली दिसत नाही। मग अशा फॅक्टरीमध्ये वरच्यावर इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे, भेटी दिल्या पाहिजेत। ह्या निग्लिजन्समुळे ह्या अशा पद्धतीनं माणसांचे जीव जात आहेत आणि म्हणून मला
एवढाच फक्त प्रश्न विचारायचा आहे की आपण कामगार मंत्री म्हणून कामगारांच्या करता काय केलं, त्यांना कॉम्पेन्सेशन म्हणून काय दिलं, त्यांना काय मदत केली, एवढंच तुम्ही सांगू शकाल. पण या सगळ्या अनधिकृत गोष्टी घडतात, याच्यावर कारवाई करण्याची खऱ्या अर्थानं कोणत्या विभागाची जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी जर पार पाडत नसेल तर शासन म्हणून आपण त्या संदर्भामध्ये संबंधितांवर काय कारवाई करणार हे मला सांगा. आणि इथं आपण कुठेही त्यांना कॉम्पेन्सेशन दिलेचा उल्लेख केलेला नाही. तर ह्या बाधित कामगारांना आपण मदत केली आहे का, सरकार म्हणून केली आहे का, कारखान्याचे मालक म्हणून केले का? पण याच्यावर मला एकाच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की ह्याच्यावर जबाबदारी कोणाची. कारण नागपूरचं पण मी प्रकरण ऐकलं, याला निश्चित स्वरूपाची कुठली तरी एक शासकीय एजन्सी जबाबदार असली पाहिजे. ती एजन्सी जबाबदार कोणती हे मला सांगा. त्यातून काही प्रश्न उद्भवले तर मी तुम्हाला प्रश्न विचारेन. अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्कररावजी जाधव यांनी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे ॲक्सिडेंट झाले आहेत आणि आपल्याला जी माहिती हवी आहे त्या माध्यमातून संतोष फायरवर्क्स आणि बाबा फायरवर्क्स याच्यामध्ये 24/9/2024 आणि 29/1/2025 यामध्ये जे 2 ॲक्सिडेंट झाले होते त्यामध्ये 2 कामगार मयत झाले होते. त्यांना कॉम्पेन्सेशन एकाला 2 लाख देण्यात आलं होतं. चांगदेव मनोहर धावरे याला 2 लाख कॉम्पेन्सेशन देण्यात आलं आणि जो अनिल तोरडमल होता त्याला 6 लाखची मदत आतापर्यंत झाली आहे. आणि प्रश्न जो या 2 अपघातांबद्दल आता आपण विचारला आहे, ज्यामध्ये डिझायर फायरवर्क्स आहे आणि एक बालाजी फायरवर्क्स आहे. तर डिझायर फायरवर्क्समध्ये असं झालं आहे की कारखान्याचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये कारखान्याच्या त्या परिसरात एका कोपऱ्यात एक शेड होतं. जी काही मिक्सिंगची प्रक्रिया झाल्यानंतर जो रेसिड्यू उरतो तो रेसिड्यू तिथे ते टाकत असतात. आता तो बराच काळ तिथं पडलेला असल्यामुळे त्याच्यात रिॲक्शन झाल्या आणि त्याला आग लागली. तेव्हा तिथे कोणीही जखमी झालेलं नाही किंवा कोणीही मयत झालेलं नाही, त्यामुळे त्यांना मदतीचा विषय येत नाही. आणि जी दुसरी कंपनी होती त्या दुसऱ्या कंपनीच्या मिक्सिंग रूममध्ये त्यांनी मिश्रण तयार केलं. मिश्रण तयार केल्यानंतर जेवढं काही प्रोडक्ट बनवायचं होतं त्यातल्या अर्ध्या बहुत प्रोडक्ट त्यांचं तयार झालं आणि नंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी असल्यामुळे कामगार कारखाना बंद करून सर्वजण घरी गेले होते. पण ते जे मिश्रण होतं ते मिक्सिंग रूममध्ये राहिलं आणि तिथेही टेम्परेचर वाढलं असेल, काही रिॲक्शन झाल्या असतील, त्याला तिथे आग लागली. त्यामुळे तिथेही जखमी कोणी झालेलं नाही. पण आपण जो प्रश्न विचारला हे खरं आहे, आपणही स्वतः कामगार मंत्री होते. आज परिस्थिती अशी आहे की हे जे काही बारूद वापरले जाणारे कारखान्यात एक्सप्लोजिव्हचा जो वापर होतो तर 15 किलोच्या वर जर तिथे वापर होत असेल तर ते पेसोच्या अंतर्गत येते आणि 15 किलोच्या आत जर याचा वापर होत असेल तर याचा एक्सप्लोजिव्ह ॲक्टनुसार जिल्हाधिकारी परवाना देत असतात. आणि ह्या दोन्ही कारखान्यांवर आता त्यांचे लायसन्स रद्द झालेले आहेत. त्यांच्यावर कामगार विभागातर्फे खटले दाखल करण्यात आलेले आहेत आणि एका कंपनीवर पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर हा आपण विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अडचण अशी होते की आज जर पेसोचं आपण पाहिलं तर ही संघटना केंद्र शासनाची आहे. यांचं जे हेडक्वार्टर असते याच्या अंडर खूप मोठा यांना परिक्षेत्र दिले जाते आणि अधिकारी जर पाहिले तर फार तोडके. जसं नागपूरचा जो इन्सिडेंट झाला तिथे फक्त 2 अधिकारी आहेत आणि त्यांच्या अंडर किती प्रिमायसेस आहेत तर आपण जर पाहिलं तर 2 ते 2,500 मधात प्रिमायसेस त्यांच्या अंडर आहे. आज 2 व्यक्ती 2,500 प्रिमायसेस नागपूरपासून अमरावतीपर्यंत ह्या 2 व्यक्तींवर अवलंबून आहे. त्यामुळे याच्यात कुठेतरी केंद्र शासनाला याच्याबाबत आम्ही लिहिणार आहे आणि लिहित असताना हेच नाही की नुसतं तुम्ही अधिकारी वाढवा, पण याच्यात जबाबदारी कोणीतरी, जसं आपण बोलले, जबाबदारी निश्चित करत असताना हे 2 अधिकारी अंग काढतात की हा आमचा संबंध नाही. कामगार विभागाला ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणून फॅक्टरी लायसन्स द्यायचं असते. डिश म्हणून आपण तिथे काय काय सेफ्टी घेतली पाहिजे, कामगारांची सुरक्षितता कशी राहिली पाहिजे, तिथे वादविवाद होऊ नये यासाठी जे आपण सूचना वारंवार करत असतो त्यासाठी आपण ऑडिट करत असतो.
आपण ऑडिट करून त्यांना वारंवार तशा सूचना देतो. पण प्रश्न हाच आहे की एक्सप्लोजिव्ह ही जी म्हणजे अतिज्वलनशील पदार्थ आहेत हे ठेवण्यासाठी आता खरोखर जर एक्सप्लोजिव्ह ॲक्टनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे ते लायसन्स द्यायची परवानगी आहे, तर मग जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी यामध्ये अशा कंपन्यांचं स्टॉक रजिस्टर चेक करणं फार आवश्यक आहे. त्यांनी किती माल घेतला, किती बनवला आणि त्यांच्या स्टॉकमध्ये किती आहे. आज जर आपण नागपूरचा ॲक्सिडेंट पाहिला तर त्यामध्ये मी स्वतः साईटवर जाऊन आलो. त्या बिल्डिंगमध्ये जर 25 किलो स्फोटकं असते तर एवढं नुकसान झालं नसतं. पण रात्रीच्या शिफ्टचं प्रोडक्शन झालेलं जे काही फिनिश गुड होतं ते त्या युनिटमध्ये होतं आणि त्यांनी ते सकाळी शिफ्ट करणं सुरू केलं आणि त्याच्यात काहीतरी मानवी चूक झाली आणि तो ब्लास्ट झाला. त्यामुळे याच्यामध्ये ह्युमन एरर तर आहे, पण यामध्ये पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार विभाग यांनी संयुक्तपणे जॉईंट इन्स्पेक्शन या हजार्डस कंपन्यांचं रेग्युलरली केलं पाहिजे. आणि यासाठी आता जे नवीन कायदे आपले आता बनतात आहे, यासाठी आम्ही हे ठरवतो आहे की याच्यात अगदी कडक कायदे यांचं रेग्युलर इन्स्पेक्शन झालं पाहिजे. बरेचदा असंही लक्षात आलं की जे कामगार काम करतात, गरीब कामगार असतात, त्यांना त्यांचं हे माहीत नसते की आपल्याला काय करायचं आहे. पण साहेब, महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय, हे सर्व आमदारांनी सुद्धा याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण शेवटी ते सर्व कामगार आपले, त्यांच्यामुळेच आपण इथं या सभागृहात बसतो. हे कामगार त्यांच्या छोट्या छोट्या मजुरीसाठी तिथे कामाला जातात आणि जेव्हा ते काम करत असतात तेव्हा त्यांना माहीत नसते की त्यांच्या हाती किती धोकादायक वस्तू दिल्या गेलेली आहे, त्याचा धोका काय आहे. आणि काम करत असताना शेवटी मानवी स्वभाव आहे, तो त्याच्या टेन्शनमध्ये असेल, काही इतर विचारात असेल, ती घटना घडते. त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळात या कामगारांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. त्या कामाची पूर्ण कल्पना त्यांना दिली पाहिजे की हे किती धोकादायक आहे. त्या कामगारांचे जे सुपरवायझर आहेत ते सुद्धा कॉम्पिटंट असले पाहिजेत, त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आणि रेग्युलर चेकअप पोलीस विभाग, महसूल विभाग, कामगार विभाग या सर्वांनी त्याचं केलं पाहिजे. या दृष्टीनं आता नवीन कामगार कायद्यांमध्ये आम्ही किती हे कडक करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आपल्या सर्व आमदारांनाही मी विनंती करणार आहे की आपल्यासुद्धा काही मौल्यवान सूचना यामध्ये असतील तर आपण सुद्धा या सूचना आम्हाला द्याव्या, जेणेकरून हे याच्यात समाविष्ट करता येईल. धन्यवाद.